ती माझी एक मैत्रीण होती, तिच्या बाबतीत हा किस्सा घडला होता की तर घराची गॅलरी होती ना, तिकडे एक झाड होतं. त्या झाडाची पानं म्हणजे अशी ना सारखी सगळी घरातच येत पडायची सगळी. तर ते रोजच्या रोज झाडून वगैरे पुसायचे वगैरे, तरी सगळं ते थोड्या थोड्याने परत ती पानं तिथेच गाळायची सगळी. तर ती वैतागली होती की किती साफसफाई केली तरी ना असं अगदी जुन्या घरात पाचोळा पडला असं तसा त्या गॅलरीत भरलेलं असं पाचोळा सतत. ते तिने बिल्डिंगमध्ये चौकशी केली. बिल्डिंगमध्ये बोलायला तयार नाही या गोष्टीबद्दल. ते बोलले की आता आम्ही काय सांगणार नाही, तुम्ही दुसरीकडे विचारा. तर मग तिने पोलिसांना विचारलं. तर पोलिसांनी हे केलं होतं की त्या घरामध्ये पहिले एक माणूस, त्याची बायको आणि न्यूबॉर्न बेबी होती, लहान बाळ होतं त्यांचं. ते बाळ एखाद वर्षाचं वगैरे असेल नंतर ते. तर तेव्हा ते गॅलरीमध्ये असंच रांगत रांगत गेलं आणि त्या गॅलरीच्या ह्याच्यातनं मधल्या जे ग्रिल असतात त्याच्यामधल्या ह्याच्यातनं ते पडलं खाली. ते झाडाच्या पायथ्याशीच पडलं आपटून. ते तिथे त्याचा जीव गेला बाळाचा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नवीन घराबद्दलही बोलत होतात. ती माझी एक मैत्रीण होती, तिच्या बाबतीत हा किस्सा घडला होता की ती एका ठिकाणी राहायला गेली होती, नवीन भाड्यानेच राहत होती. तर घराची गॅलरी होती ना, तिकडे एक झाड होतं. त्या झाडाची पानं म्हणजे अशी ना सारखी सगळी घरातच येत पडायची सगळी. तर आणि ती फांदी पण अशी घराकडेच वाढलेली होती. तर ते रोजच्या रोज झाडून वगैरे पुसायचे वगैरे, तरी सगळं ते थोड्या थोड्याने परत ती पानं तिथेच गाळायची सगळी. तर ती वैतागली होती की किती साफसफाई केली तरी ना असं अगदी जुन्या घरात पाचोळा पडला असं तसा त्या गॅलरीत भरलेलं असं पाचोळा सतत. आणि एक होतं त्या घरातनं कोणी कबूतर किंवा कावळे असं कोणी यायचं नाही त्या गॅलरीमध्ये बसायला. पाचोळा खूप यायचा. तर तिने एकदा हे केलं की ना ह्याचं ना ती फांदी कापायला पाहिजे. फांदी कापली हां, ते झाडा म्हणजे थोडंसं लांब राहते ते फांदी हे नको. तर ते म्युन्सिपाल्टीवाल्यानं सांगितलं. म्युन्सिपाल्टीवाले वैतागले, अरे की किती वेळा ती फांदी कापायला होतात आम्हाला. तर नाही आम्ही तर पहिल्यांदा सांगितलं. ते की नाही तुमच्या आधी पण एक आले होते, त्याने सांगितलं होतं कापायला. ते गेले फांदी कापली. काही दिवसात इतकी ती फांदी वाढली परत घराच्या दिशेने आणि परत पाचोळा पडतोय आपला रोजच्या रोज. तिला ते विचित्र वाटायला लागलं, काहीतरी वेगळं. ते तिने बिल्डिंगमध्ये चौकशी केली. बिल्डिंगमध्ये बोलायला तयार नाही या गोष्टीबद्दल. ते बोलले तुम्ही ज्यांच्याकडनं घर हे केलं, हां, घर मालकाला विचारा. तुम्ही आधी आम्हाला विचारलं का, घराची चौकशी केली का, तेव्हा आम्ही सांगितलं असं तुम्हाला. आता आम्हाला याच्यात पडायचं नाही, तुमचं तुम्ही बघा. ते बोलले नाही काहीतरी तर सांगा ना, आता आम्ही तर राहते पण ह्यासारखं हे होतं, काही वेगळं झालं का या घरामध्ये, अगोदर काही झालेली होती का. ते बोलले की आता आम्ही काय सांगणार नाही, तुम्ही दुसरीकडे विचारा. तर मग तिने पोलिसांना विचारलं. तर पोलिसांनी हे केलं होतं की इथे एक अशी घटना घडली होती. आम्ही बिल्डिंगचीच चौकशी केली होती, बिल्डिंगमधल्या लोकांची. बिल्डिंगमधल्याच लोकांनी आम्हाला सांगितलेली गोष्ट आहे ही की त्या घरामध्ये पहिले एक माणूस, त्याची बायको आणि न्यूबॉर्न बेबी होती, लहान बाळ होतं त्यांचं. ते बाळ एखाद वर्षाचं वगैरे असेल नंतर ते. तर तेव्हा ते गॅलरीमध्ये असंच रांगत रांगत गेलं आणि त्या गॅलरीच्या ह्याच्यातनं मधल्या जे ग्रिल असतात त्याच्यामधल्या ह्याच्यातनं ते पडलं खाली. ते झाडाच्या पायथ्याशीच पडलं आपटून. ते तिथे त्याचा जीव गेला बाळाचा. आणि त्या बाळाचा जीव गेल्यावरती त्या बाईला इतकं हे झालं, आपलं बाळ गेल्याचा तिला इतका धक्का बसला होता की ती वेडीच झाली ऑलमोस्ट. की ती त्या झाडालाच आपलं बाळ समजून झाडाशी बोलायची, झाडाच्या पानांशी बोलायची, त्या फांदीला जेवण वगैरे देते असं हे करायची. पण ती इतकी वेडसरच झाली होती ती पूर्ण. म्हणजे त्या नवऱ्याने शेवटी तिला तो घेऊन गेला, हे जागा सोडून घेऊन गेला. त्याच्यानंतर मग ते दुसऱ्याला विकली जागा त्यांनी का काय केलं माहिती नाही. मग त्याच्यानंतर ही भाड्याने आले होते. ह्याच्या आधी पण 1-2 जण भाड्याने राहायला आले होते. त्यांना पण असाच अनुभव आला की ते झाड आहे ते घराच्या दिशेने वाढतंय, फांदी त्याची, ते पानं सतत घरात येत आहेत, काहीतरी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत आहेत. हा तिला पण तोच अनुभव आला की हे काहीतरी वेगळं आहे, हे ॲबनॉर्मल आहे, काहीतरी विचित्र वाढतं आहे हे सगळं. तिने पण मग भाडे कटूच होती ती. तिने घरमालकाला सांगितलं की आम्हाला बरोबर वाटत नाही हे घर, आम्ही सोडतोय. घरमालकाला ती सवय झाली होती वाटतं ते ऐकायची. तो बोला ठीक आहे. त्याने काही चौकशी केली नाही, काही नाही. त्याने ते कॉन्ट्रॅक्टप्रमाणे हे पैसे दिले परत आणि ते निघून गेले. ती बोलली की म्हणजे हा अक्षरशः मला जाणवायचं. म्हणजे इतर बी कोणी म्हणेल की पाचोळ्याच येतोय ना, पडतोय, पडू दे, त्यात काय विशेष. पण नाही, ते विचित्र पद्धतीने व्हायचं ते सगळं. आणि ही गोष्ट ऐकल्यावर तर ती बाई वेडी होती की नाही हा प्रश्न आहे आता, बोलली मला. कदाचित तिला दिसत असेल ते बाळ अजूनही घराकडे यायचा प्रयत्न करते आईला शोधत, असंही असू शकतं. बापरे. मे बी तिने तिकडे एवढा जीव लावला त्या झाडाला वगैरे की तसं होत गेलं. हां, म्हणजे ते तुमचा माइंडसेट कसा आहे ते, किंवा मग काहीतरी खरंच भूताच असेल. कारण माइंडसेट असाही असू शकतो की या झाडावरती माझं आपटून बाळ मेलं आहे माझं, तर झाडाबद्दल तिला राग पण येऊ शकला असता. बरोबर.
तिचं उलटं काय झालं की झाडालाच ती बाय का समजायला लागली, त्या फांदीवर माझं बाय बसलं हे तिला का वाटायला लागलं. आणि झाड पण रिस्पॉन्स कसं काय करत होतं. ती फांदी त्या साईडला वाढत होती, पानं पण येत होती, 5 वेळा येत होती, पानं पण नाही, ती ताजी पानं नव्हती, 5 वेळा पडायचा.